पुन्हा एकदा पूजा तमशेट्टे या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून मी सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते। बघा, आज मी करून दाखवणार आहे नांदेड स्पेशल नकुल्याची खीर। बघा, नांदेड भागामध्ये या नकुल्या वर्षभरासाठी डब्बा भरून जसं आपण शेवाया करून ठेवतो त्या प्रकारे या नकुल्या करून ठेवल्या जातात आणि याची खीरही बनवून खाल्ली जाते। पण आपण शेवाया ज्या आहेत तर गोड करून खातो आणि तिखटही आपण खिचडी करतो, पण या नकुल्या फक्त गोड खीर म्हणूनच करावी लागते। तर बघा, आता वेळ न घालवता मी लगेचच रेसिपी सुरुवात करणार आहे। पण त्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे, या ज्या नकुल्या आहेत तर त्या गव्हाच्या पिठापासून सुद्धा बनवल्या जातात, त्यानंतर रव्याच्या सुद्धा बनवल्या जातात, त्यानंतर सुजी आणि मैदा। तर सुजी म्हणजे गहू वलून जे पीठ काढलेलं असतं खूप बारीक असं पांढरं शुभ्र, त्या पिठाच्या सुद्धा या नकुल्या केल्या जातात। आता बघा, या नकुल्या कशा असतात हे आपण आता व्हिडिओ मध्ये पाहणारच आहोत। इकडे कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये 4-5 चमचे असं मी तूप टाकले। तर तुम्ही पाहू शकता, गव्हाचे पीठ आणि रवा अर्धा मिक्स करून या नकुल्या बनवल्या होत्या। बघा, खूप छान अशा असतात। तर तुमच्या इकडे काय म्हणतात, याचं काय नाव आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता तुपामध्ये आपण छान खरबूज लाल होईपर्यंत मंद आचेवरती या भाजून घेणार आहोत। खेड्यामध्ये तर या नकुल्या भर करत असतात आणि 2 बोटाच्या साहाय्याने, म्हणजे नखाचा आकार आहे त्याला, त्यामुळे त्याचं नाव नकुल्या पडलं असेल बहुतेक। तर बघा, दररोज 2-2 ग्लास पिठाच्या बायका करत असतात आणि डब्बे भरून असं या नकुल्या करून ठेवल्या जातात। साधारण 7-8 मिनिटं छान मी खरबूज या भाजून घेतल्यात। बघा, आता याला काय काय साहित्य लागतं। या ठिकाणी खिसलेला गूळ, थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत, त्यानंतर खोबऱ्याचा खीस, बडीशोप पावडर, त्यानंतर वेलची पावडर। नकुले भाजलेल्या कढईमध्ये पुन्हा एकदा मी तूप टाकलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला मनुके, ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचा खीस छान परतवून घ्यायचे। परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये डायरेक्ट पाणी टाकणार आहोत। तर साधारण 1 ग्लास जर नकुले असतील तर आपल्याला 3 ग्लास असं इथे पाणी लागतं। तर यामध्ये मी आता पाणी टाकते। आता आपण वेलची पावडर आणि बडीशोप यामध्ये टाकूयात, म्हणजे बडीशोपची पावडर करून घेतली आहे मी। 1 ग्लास नकुल्या होत्या, त्यासाठी मी 3 ग्लास असं पाणी टाकले। तर तुम्ही पाहू शकता, भाजलेल्या नकुल्या आपण आदनामध्ये आता टाकलेल्या आहेत। छान आधन येऊ द्यायचं, म्हणजे छान उकळी येऊ द्यायची पाण्याला, आणि त्यानंतर 20 मिनिटासाठी आता हे छान शिजवून घ्यायचं। तर तुम्ही पाहू शकता, पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि या नकुल्या छान शिजलेल्या आहेत। आता शिजल्यानंतर आपल्याला यामध्ये खिसलेला गूळ टाकून घ्यायचा आहे। गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा या ठिकाणी वापरू शकता। आता आपल्याला हे गूळ छान विरघळून घ्यायचे, पण त्या अगोदर मी 1-1.5 ग्लास असं अर्धी वाटी साय सोबत दूध टाकलेलं आहे। आता आणखीन एकदा हे थोडंसं पातळ झाले, 1-5 मिनिटं शिजवून घेऊयात आणि त्यानंतर आपण यावरती पुन्हा एकदा छान तुपाची धार सोडूयात। तर पहा, थोडंसं घट्टसरपणा आलेला आहे आणि आता आपली खीर तयार आहे। छान तूप टाकून झालं का आता खाण्यासाठी आपली खीर रेडी झालेली आहे। शेवयासारखी नाही, पण थोडीशी वेगळी चव आणि खूप छान लागते मैत्रिणींनो। तर एका बाउलमध्ये मी काढून घेते। तर तोपर्यंत मी तुम्हाला सांगते का, या जर तुम्हाला नकुल्या बनवायच्या असतील तर रवा आणि गव्हाचं पीठ अर्ध करायचं आणि घट्टसर थोडंसं मीठ टाकून छान मळून घ्यायचा। आणि मळून झाल्यावर आपल्याला हे फक्त 2 बोटाच्या साहाय्याने छोटे छोटे असे नखाच्या आकाराचे तुकडे करून एका ताटात जमा करायचं आहे आणि एकमेकाला ते चिटकवू नयेत यासाठी थोडंसं आपल्याला यामध्ये पीठ सुद्धा टाकायचं आणि कोरड्या पिठामध्ये या नकुल्या करायच्या आणि उन्हामध्ये मस्त वाळवून घ्यायच्या आणि डब्यामध्ये भरून ठेवायच्या। तर मी घरी काही केलेलं नाही, पण मला गावाकडे गेल्यानंतर या नकुल्या माझ्या मावस बहिणीने दिलेल्या आहेत, त्यामुळे हे 2-3 वेळा तरी खीर मी खाऊ शकते। गावाकडे असताना दर उन्हाळ्यामध्ये या नकुल्या मी माझ्या सासूबाईंसोबत करायची, पण नाशिकला जशी आली तेव्हा फक्त 2-3 वेळा मी केल्या असतील। पण आता मला या भेटल्या गावाकडून, त्यासाठी मी घरी काही बनवल्या नाही। व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे साधारण 2 वाटीच्या या नकुल्या तुम्ही नक्की करून बघा, याची खीर करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही चव कशी लागते। तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। धन्यवाद।